आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 4 मे रोजी पणजी गोवा या ठिकाणी डिजिटल मीडियाचं तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे आणि त्या अधिवेशनाच्या अनुषंगानं राज्यातल्या जनतेला माहिती मिळावी आणि आपल्या माध्यमातून या अधिवेशनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की डिजिटल पत्रकारांची देशातील पहिली संघटना म्हणून ही संघटना नावारूपास आली। या संघटनेचे आतापर्यंत 3 अधिवेशनं झालेले, 2 अधिवेशनं झाली। पहिलं अधिवेशन भिलार पुस्तकांचं गाव महाबळेश्वर या ठिकाणी पहिलं अधिवेशन झालं। त्या अधिवेशनाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्हर्च्युअली केलं होतं। त्या अधिवेशनाला चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर दीपक केसरकर, शंभूराज देसाई, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आज मंत्री असलेले तत्कालीन आमदार जयकुमार गोरे आणि असेच अनेक आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राज्यातले तब्बल 2,500 डिजिटल पत्रकार त्या अधिवेशनाला उपस्थित होते। दुसरं अधिवेशन कोल्हापूरला कन्हेरी मठ या ठिकाणी झालं। त्या अधिवेशनात जवळजवळ 3,000 डिजिटल पत्रकार राज्यातले सहभागी झाले होते। त्या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांनी केलं। त्या अधिवेशनाला देखील अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते। परंतु त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं ठरलं की त्या अधिवेशनामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत चित्रपट अभिनेता गिरीश कुलकर्णी यानं घेतली आणि ती राज्यभर खूप गाजली। आता तिसरं अधिवेशन आपलं गोवा पणजी या ठिकाणी 4 मे रोजी होत आहे। त्याचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे करतायत। त्याचबरोबर या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक साहेब, त्याचबरोबर या अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद हे गोव्याचे समाज कल्याण मंत्री फळदेसाई, नामदार फळदेसाई यांनी स्वीकारलेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून चंद्रकांत दादा पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या अधिवेशनाला महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष राज्याचे आपल्या डॉक्टर ओमप्रकाश शेटे हेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। या मंत्रीगण आणि मान्यवरांबरोबरच गोवा राज्यातील माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, खासदार सदानंद शेठ तांबडे, त्याचबरोबर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि
त्याचबरोबर देशभरातील अनेक डिजिटल पत्रकार उपस्थित राहणार आहेत. हे या अधिवेशनाचे संयोजक हे स्वागताध्यक्ष, जसं मी आपल्याला सांगितलं की गोव्याचे समाज कल्याण मंत्री सन्माननीय सुभाष फळदेसाई हे स्वागताध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या अधिवेशनाचे संयोजक हे आमचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील हे संयोजक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही अधिवेशनाची पूर्वतयारी पूर्ण केलेली आहे आणि आज आपल्या पुढं उपस्थित झालेलो आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की या अधिवेशनात देखील आम्ही वेगवेगळे उपक्रम तर घेतलेले आहेत, परिसंवाद ठेवलेले आहेत, ज्याची प्रेस नोट आपल्याला दिलेली आहेत. या अधिवेशनाचा समारोप हा राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते नामदार उदय सामंत यांची प्रकट मुलाखत एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून मी स्वतः राजा माने मी घेणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या प्रश्नावर आम्ही समारोपाला ठराव करू. ते ठराव केंद्र सरकार, राज्य सरकार यांना पाठवून त्याचा पाठपुरावा करू. मला एक महत्त्वाची गोष्ट ही देखील आज नमूद केली पाहिजे की प्रत्येक अधिवेशनाच्या निमित्तानं आपण राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो. त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या किंवा एखाद्या क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक करण्यासाठी आपण हे पुरस्कार देत असतो. अगदी कोविड नंतर राज्यातला पहिला कोविड योद्धा पुरस्कार हा सोहळा देखील आपण मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत केला होता. आज मी या वर्षीचे जे पुरस्कार आम्ही देणार आहोत गोव्याच्या त्या कार्यक्रमात, त्या पुरस्कारांची घोषणा मी आज करत आहे. तर या अधिवेशनात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय गौरव महापुरस्कार देऊन आम्ही सत्कार त्यांचा करणार आहे, त्यांचं गौरव करणार आहे. त्यामध्ये एक कमलाकांत तारी गोवा यांचं काम गोवंश संवर्धक म्हणून त्यांचं काम आहे. दुसरं महुआ शहा गोवा या शास्त्रज्ञ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या क्षेत्रात त्यांचं राष्ट्रीय पातळीवर योगदान आहे. तिसरा पुरस्कार आपण उत्कृष्ट विधिमंडळपटू म्हणून निलेश राणे जे कुडाळचे आमदार आहेत त्यांना देणार आहोत. त्यांचं विधिमंडळातलं काम आपण पाहिलेलं असेल की नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील त्यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेपासून ते जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल अथवा पुरवणी मागण्या असतील या अनुषंगानं केलेली भाषणं ही निश्चितपणानं राज्याला आणि राज्यातील लोकप्रतिनिधींना दिशा देणारी अशी होती. त्यामुळं त्यांना आपण सर्वोत्कृष्ट विधिमंडळपटू असा पुरस्कार आमदार निलेश राणे यांना त्या अधिवेशनात देतोय. चौथा पुरस्कार आहे कमलेश बांदेकर गोवा, हे योग प्रचारक आहेत, त्यांना हा पुरस्कार देतोय. पाचवा पुरस्कार आहे दीपक नार्वेकर, हे देखील गोव्याचे आहेत, उत्कृष्ट प्रशासन त्यांचं आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय.
गुरुप्रसाद पावसकर गोवा, जे दिव्यांग संचालनालयाचे आयुक्त आहेत, त्यांनी दिव्यांगासाठी खूप चांगलं काम केलं आहे म्हणून त्यांना समाजसेवा पुरस्कार आपण दिलेला आहे. सौ नेहा आंग्रे गावस गोवा यांचं समाजसेवा क्षेत्रातलं काम उत्कृष्ट असल्याबद्दल त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे. 8वा पुरस्कार प्रकाश कुलकर्णी, हे कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या एक प्रगतशील शेतकरी म्हणून, की जो माणूस सनदी अधिकारी म्हणून काम केलं आणि नंतर शेतकरी बनला, त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण पुरस्कार त्यांना देतोय. माणिक तुकाराम शेंडगे सातारा, ज्यांनी भटक्या समाजासाठी काम केलेलं आहे आणि पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी ज्यांनी विशेष काम केले, असे शेंडगे यांना सामाजिक कार्य पुरस्कार आपण देतोय. सौ चित्रा क्षीरसागर यांना कवयित्री व साहित्यिक आहेत, त्या क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण पुरस्कार देतोय. 11वा पुरस्कार आहे निलेश भगवान सांबरे पालघर, ग्रामसेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार आपण त्यांना देतोय. विशाल गरड सोलापूर बार्शी, एक लोक व्याख्यानकार म्हणून हजारो व्याख्यानं या तरुण प्राध्यापकांना राज्यात घेतली. अगदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते शंभू राजांपर्यंत अनेक महान विभूतींवरची त्यांची व्याख्यानं समाज प्रबोधनाचं काम महाराष्ट्रात करतायत असं दिसल्यानं आपण त्यांना लोक व्याख्यानकार हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतोय. सौ राधा उत्रेश्वर खताळ वडवणी बीड जिल्ह्यातल्या वडवणी येथील या महिला सरपंच आहेत, त्यांचं उत्कृष्ट काम आहे, त्याबद्दल त्यांना आपण हा पुरस्कार देतोय. त्यानंतर गोवर्धन दराडे, अनाथांचं संगोपन करण्याचं काम हे गोवर्धन दराडे करतायत, त्याबद्दल त्यांना आपण हा पुरस्कार देतोय. संतोष ठोंबरे बार्शी, उद्योग आणि सामाजिक सेवा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार आपण त्यांना देतोय. पद्मज गुप्ता नागपूर, गोसेवा क्षेत्रात विदर्भात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण हा पुरस्कार देतोय. राकेश अग्रवाल मुंबई, सामाजिक क्षेत्रात रुग्णसेवा असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मदत करणं असेल, यात राकेश अग्रवाल यांनी बजावलेली भूमिका, यामुळं त्यांना आपण पुरस्कार देतोय. त्याचबरोबर राजेंद्र पाठक मुंबई, लहान मुलांच्या बालसंगोपनासाठी आणि लहान मुलांच्या प्रश्नावर त्यांनी जे काम केलंय करतायत त्याबद्दल त्यांना आपण हा पुरस्कार देतोय. 19वा पुरस्कार विकास देशमुख, की ज्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात मुंबईतल्या अनेक रुग्णालयांमधून आरोग्य सेवा क्षेत्रात जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था असो किंवा त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची योजना असो, महापालिका किंवा विविध प्रशासनांनी कशा पद्धतीनं त्या हाताळल्या पाहिजेत याच्यावर त्यांनी केलेलं काम हे दिशादर्शक ठरलेलं आहे. त्यामुळं विकास देशमुख यांना आपण आरोग्य सेवा क्षेत्रातील कामाबद्दल पुरस्कार देतोय. त्याचबरोबर ग्राम विकासासाठी संस्थात्मक पुरस्कार एक आम्ही देतोय. तो सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातलं नागझरी हे जे गाव आहे त्या गावातल्या लोकांनी जे जलसंधारणाचं काम केलंय त्याबद्दल त्या ग्रामस्थांना आपण हा पुरस्कार देतोय. तर असे मी ही पुरस्काराची घोषणा केलेली आहे, आपल्याला प्रेस नोटही दिलेली आहे. गोव्याचं अधिवेशन हे डिजिटल मीडियाला दिशा देणारं ठरेल. डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला, डिजिटल पत्रकारांना एक कायद्याच्या चौकटीत कशा पद्धतीनं मान्यता मिळेल,
डिजिटल पत्रकाराला आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आर्थिक स्थैर्य कसं येईल या अनुषंगानं आम्ही सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतोय आणि त्याचबरोबर या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळावी, या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक डिजिटल पत्रकाराला पत्रकारितेचं मूल्य महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या परंपरेला अनुसरून नव्या पिढीतल्या डिजिटल पत्रकारांनी पत्रकारिता करावी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ही आमची संघटना करते. मी आपल्या सर्वांचं आभार मानतो की आपण डिजिटल मीडिया संघटना पत्रकार संघटनेच्या आजच्या या पत्रकार परिषदेत मी जे विवेचन केलं ते शांतपणानं ऐकून घेतलं. आपल्या काही शंका असतील तर आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे मुंबई विभागाचे अध्यक्ष शशिकांत देशमुख आहेत, आमचे राज्याचे उपाध्यक्ष संजय भैरे आहेत, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत आहेत आणि आपल्या राज्याचे संघटक म्हणून डिजिटल मीडियाचं काम ज्यांनी समर्थपणे सांभाळलंय ते मयूर गलांडे आहेत. असा आमचा परिचय आहे. आपल्या याच्यामध्ये एक तर मूलभूत प्रश्न हा आहे की डिजिटल मीडिया किंवा डिजिटल पत्रकाराची व्याख्या नक्की करणं किंवा शासन दरबारी जसं आज प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, RNI ही एक एजन्सी आहे की ज्या एजन्सीकडे रजिस्टर केलं तर साप्ताहिक असो, दैनिक असो किंवा यांचं एक प्रसार माध्यम म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यात काम करणारे यांना श्रमिक पत्रकार म्हणून त्यांना गणलं जातं. तर डिजिटल मीडियाच्या बाबतीत कुठलीही एजन्सी आजही तयार झालेली नाही की ज्याची नोंदणी केंद्र सरकारकडे केली की ते आपल्याला रजिस्टर्ड नंबर देतील आणि ज्या पद्धतीनं RNI रजिस्ट्रेशन नंबरच्या बळावर आपण राज्य सरकारकडं जाहिरातीसाठी असो, ॲक्रिडिएशनसाठी असो, मान्यतेसाठी अर्ज करू शकतो. केंद्र सरकारकडं DAVPच्या जाहिरातीसाठी अर्ज करू शकतो. त्या पद्धतीनं डिजिटल मीडियाच्या आणि OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीत मात्र तसं काहीही अजून कायद्याचं स्वरूप या क्षेत्राला आलेलं नाही. केंद्र सरकारनं 2020 साली जी गाईडलाईन दिली त्या गाईडलाईननुसार OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज फॉर्ममध्ये काम करणारे डिजिटल प्लॅटफॉर्म यांना त्यांनी आचारसंहिता दिली, गाईडलाईन दिली किंवा कशा पद्धतीनं तुम्ही काम करायचं. परंतु त्यावेळी त्यांनी फक्त गाईडलाईन दिली आणि कायद्याच्या चौकटीत रजिस्ट्रेशन डिजिटल पत्रकार या संदर्भातलं धोरण हे आजही केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये त्याला अंतिम स्वरूप देण्याची चर्चा होते. लोकसभेत, संसदेत चर्चा होते, परंतु त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही. राज्य सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण जो प्रश्न विचारला तर आपण पाठपुरावा करून राज्य सरकारला आपण विनंती केली की आपण महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियासाठी जाहिरातीचं धोरण जाहीर करा आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी डिजिटल मीडिया जाहिरात धोरण महाराष्ट्रात जाहीर केलं आणि त्यानुसार राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती कशा पद्धतीनं द्याव्या याचा GR वगैरे निघाला. या संदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो. त्याचबरोबर केंद्र सरकारनं रेडिओ
डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना श्रमिक पत्रकाराच्या कक्षेत घ्यावं अशा प्रकारचं प्रस्ताव केंद्रानं राज्याकडे पाठवला होता, परंतु तो राज्यानं मंजूर करून केंद्राकडे पाठवला नव्हता. तर त्यासाठी आपण पाठपुरावा करून कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय झाला आणि केंद्र सरकारनं रेडिओ असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रमिक पत्रकार या कक्षेत घ्यावं अशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे. हे देखील आपल्या पाठपुराव्याचं यश आहे. याबरोबरच जे कायद्याच्या चौकटीत करायची कामं आहेत त्यासाठी आम्ही ज्या त्या प्लॅटफॉर्मला पाठपुरावा करण्याचं काम करतोय आणि राज्यात डिजिटल पत्रकारांना प्रबोधनात्मक दृष्टीनं किंवा पत्रकारिता नक्की काय, की हातात मोबाईल घेतला म्हणजे पत्रकार झाला का, त्या किंवा पत्रकारितेच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जे काय तांत्रिक बदल होत आहेत त्या तांत्रिक बदलाशी डिजिटल पत्रकारांनी कशा पद्धतीनं समायोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही राज्यात काम करतोय. राज्यात जवळजवळ 12,000हून अधिक डिजिटल पत्रकार आमच्याशी जोडले गेलेत आणि त्या अनुषंगानं पुढच्या काळात हे काम असंच पुढं चालू राहील आणि डिजिटल पत्रकारितेला प्रतिष्ठा आणि डिजिटल पत्रकारांना आर्थिक स्थैर्य कशा पद्धतीनं प्राप्त होईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. राष्ट्रीय पातळीवर आपण कामाला सुरुवात केल्यामुळं आपण ज्यावेळी तिथं प्रदेशाध्यक्ष म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती केली, तर अनिल पाटील आणि आमच्या गोव्याची टीम यांनी विनंती केली की तुमची 2 अधिवेशनं महाराष्ट्रात झालेली आहेत, तर 3रं अधिवेशन तुम्ही पणजीला घ्या, आम्ही त्याचं यजमानपद स्वीकारतो. आणि तिथं एकंदरीत तिथले समाज कल्याण मंत्री फळदेसाई हे स्वतः स्वागताध्यक्ष झाले. मुख्यमंत्री आणि त्यांची यंत्रणा सगळी तयार झाल्यामुळं आपण ते निमंत्रण स्वीकारतो. आतापर्यंत प्रिंट मीडियाच्या बाबतीत कुठल्याही बातमीच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत धोरण कसं असायचं किंवा बातमीचा सोर्स मी सांगणार नाही असं छाती ठोकपणे आपण प्रिंट मीडियामधला पत्रकार एखाद्या बातमीच्या बाबतीत म्हणायचा, परंतु डिजिटल पत्रकारितेच्या बाबतीत आता बातमी कुठून सुरू झाली हे सांगणं हे ती बातमी प्रसारित करणाऱ्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला कायदेशीर बंधनकारक झालेलं. त्यामुळं डिजिटल पत्रकाराची व्याख्या ठरवण्यासाठी राज्य सरकारने एक समिती तयार केली आणि त्या समितीनं शिफारस करू म्हणत आता 7-8 महिने गेलेले आहेत. आता ते व्याख्या कधी ठरणार, किमान आपण महाराष्ट्राच्या बाबतीत तरी डिजिटल पत्रकाराला पत्रकार म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे. मग तो प्रयत्न करत असताना किंवा डिजिटल पत्रकारांसाठी तुम्ही आचारसंहिताही ठरवा की 3 वर्षापासून तो पत्रकारिता करत असेल किंवा तो सातत्यपूर्ण पत्रकारिता. अनेक जण अनेकांचे पोर्टल असतात, एक महिना अपलोड होतं की 6-6 महिने अपलोड होत नाही. असे तांत्रिक अडचणी वगैरे त्याच्यावर कशी मात करायची. काही लोक 1 वर्ष बंद ठेवतात, गावी जातात, परत येतात, परत चालू करतात. हो, नियमित चालू ठेवलं. त्याच्यामुळं सगळ्या अडचणी ज्या आहेत धोरण ठरवणं. बरं, ते धोरण ते म्हणतील तसं म्हटलं तर जाचक होईल सगळं. किंवा समजा 1 लाख तुम्हाला फॉलोअर पाहिजेत म्हटलं
तर काय करणार? ग्रामीण भागातला पत्रकार 1 लाख फॉलोअर कुठून आणणार, 1 लाख सबस्क्रायबर कुठून आणणार? त्यामुळं शासन दरबारी फॉलोअप करून लवचिक आणि सर्वसमावेशक धोरण कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न सर काही मंत्र्यांनी स्वतःचे युट्यूब चॅनल काढले. हा त्याच्यामुळे हे जे आपण जी पत्रकारिता करतोय तर आपले जे हे होत होतं ते बंद पडले सगळं आणि ते स्वतःच आपली त्याची टीम ठेवून कुठे मंत्री चालला त्याच्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचं स्वतःचं आता डिजिटल प्लॅटफॉर्म झालं. ते मंत्री नव्हे, मुंबई पासून ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत प्रत्येकाचे स्वतःचे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत आणि ते जर डिजिटल पत्रकारांनी आवाज वाढवला तर ते थेट सांगतात की तुमची आम्हाला आवश्यकता नाही. त्याच्यावर सर पर्याय याच्यासाठीच संघटन आवश्यक आहे. याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी डिजिटल पत्रकारांनी आवाज उठवणं आणि चुकीचं असेल तर निश्चितपणानं सगळे एक होऊन आपण भांडू शकतो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.